ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन जो आहे त्याला आता सकाळी सकाळी काय नाश्ता बनवावं ना खरंच कळत नसतं. डोकं एकदम बधीर झालेलं असतं त्याचं. तरीसुद्धा तो विचार करतो, हे नाही आपण ते बनवूया, ते नाही आपण हे ट्राय करूया. पण नंतर ना त्याच्या लक्षात येतं की नाही, आपण ना सगळ्यांसाठी छान असे पोहे बनवूया. आणि म्हणूनच त्याने आता एका साईडला पोहे वगैरे भिजत घातलेले असतात, दुसऱ्या साईडला कांदा वगैरे सगळं काही कापायला घेतलेलं असतं. कारण त्याला आता सुंदर असे सगळ्यांसाठी छान पोहे करायचे असतात. आता त्याने फोडणीची तयारी केलेली असते, कांदा मिरची सगळं कापून झालेलं असतं आणि त्याच वेळेला कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं असतं. एका वेळेला फोडणीमध्ये सगळं काही घालतो तो. गॅस अगदीच बारीक ठेवलेला असतो आणि त्यानंतर फोडणी घातली तोपर्यंत इकडे आता दारावर दूधवाला आलेला असतो. दूध घ्यायला तो जातो तर पातेलं छोटं घेऊन जातो. दूधवाला म्हणतो की साहब बडा पतीला लेके आओ. त्याबरोबर आता तो मोठं पातेलं घेऊन जातो, एकदमच मोठं. त्यावर तो दूधवाला म्हणतो की मी तुम्हाला छोटं पातेलं आणायला सांगितलं म्हणजे मीडियम साईजचं, एवढंही मोठं पातेलं नको आहे असंही आता म्हटलं जातं. त्याबरोबर आता तो पुन्हा एकदा किचनमध्ये जातो आणि ते छोटं पातेलं आणायला जातो. छोटंसं किंचित पातेलं आणतो आणि त्यामध्ये आता तो दूध घेतो आणि त्याच वेळेला तो दूधवाला म्हणत असतो की साहब ये आपको नहीं जमेगा. त्यावर मात्र आता अर्जुन त्याच्यावर ओरडतो आणि कोणत्या गोष्टी कळणार नाहीत आणि कोणत्या गोष्टी कळतात ना हे मला चांगलंच कळतं असंही म्हणतो. त्याच वेळेला साहब कहाँ से तो जलने का वास आ रहा है असं म्हटल्यावर आता त्याच्या लक्षात येतं की त्यानं गॅसवर फोडणी टाकली होती कांदा त्याचसोबत मिरची यांची. मग आता तो धावत पळत किचनमध्ये जातो आणि तो बघतो तर काय, सगळा काही कांदा आता करपूनच गेलेला असतो. कसंबसं गॅस बंद करून कढई खाली घेतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा दारावर पेपरवाला येतो. पेपरवाला दारावर येताच आता कळत नसतं की काय करावं ते. पेपरवाल्याने बिलही दिलेलं असतं पण या सगळ्या गोष्टी आता एकट्याच्याने त्याला मॅनेज होत नसतात. सगळं काही कसं करायचं आणि म्हणूनच आता तो सांगत असतो की आता मला सध्या तरी काही तुला देता येणार नाही आहे, नंतर आपण काही ते ट्राय करूया असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा आता तो किचनमध्ये येतो आणि त्याचं डोकं काम करेनासं झालेलं असतं. कारण नाश्त्याची तयारी केलेली असते त्याने आणि ती सगळी फुकट गेलेली असते. तेवढ्यातच ना त्याच्या मोबाईलवर सायलीचा मेसेज आलेला असतो, आज प्रपोज डे आहे. मग लक्षात आहे ना, मग तो विचार करतो ही किचनमधली कामं करण्यापेक्षा प्रपोज डेचं सेलिब्रेशन करायची जी तयारी आहे ना ती काही वेगळीच आहे. पण किचनमधली कामं थोडी ना त्याच्या आयुष्यातनं सुटणार आहेत, ती तर त्याला करायलाच लागणार आहेत. कारण ते जे चॅलेंज त्या दोघांनी स्वीकारलं आहे त्यामुळे ते तर त्याला करणं भागच आहे. तर तो आता तो मेसेज टाईप केलेला डिलीट करतो. कारण त्याला माहिती आहे जर आपण मेसेज असा पाठवला तर काही झालं तरीसुद्धा आपली बायको जी आहे ती आपल्याला काही अशीच सोडणार नाही आहे. त्यामुळे आपण घरातली कामं तर करायला हवी. दुसरीकडे आता साक्षी फ्रूट्स वगैरे कट करून देत असते. त्याच वेळेला इकडे असणारा सचिन तिला म्हणत आपण रोजच बाहेरचं आणून खातो, पण जर काहीतरी तुझ्या आवडीचं म्हणजे तुझ्या हातचंही जर स्पेशल काही खायला मिळेल ना तर खूप आवडेल ग सॅम. म्हणजे पोहे उपमा असे काहीतरी पदार्थ, म्हणजे बाहेरचं खाऊन ना खरंच ना कधीतरी खूप जास्त कंटाळा येतो ना, म्हणून म्हटलं ग. त्यावर तुला काय प्रॉब्लेम आहे आणि तुला काय असं वाटतं की किचनमध्ये जाऊन मी कामं करेन? मी अशी सगळी कामं करत नाही. तुझ्यासाठी ही फ्रूट कापून देतेत ना, ही सगळ्यात महत्त्वाची आहेत असं देखील आता साक्षी ही सचिनला बोलत असते. त्याबरोबर आता साक्षीचा टोन बघून सचिन समजून जातो की साक्षी ही कुठेतरी हर्ट झालेली आहे, तिला कसला तरी राग आला आहे. कारण साक्षी बोलताना ना भयंकर अशा आवाजात अशा टोनमध्ये ती आता बोलत असते. त्यामुळे हातातला सुरा जो काही फ्रूट्स कट करतानाचा असतो तो सुद्धा ती हातात फिरवत असते. त्याच वेळेला ती म्हणते की ही सॅम जी आहे ना ती कोणासाठी ना काहीच करत नसते, पण निदान तुझ्यासाठी तरी ना हे फ्रूट्स कट केलेत. आणि तुझ्या किती लक्षात आहे रे ते मला सांग ना. काल रोज डे होता, सो तू काय आणलेस माझ्यासाठी? काहीच आणलेलं नाही आहेस माझ्यासाठी आणि वर शहाणपणा करून मला सांगतोयस का, असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र इकडे असणारा हा सचिन डोक्यामध्ये नवीन आयडिया आणतो आणि त्यानंतर तो विचार करतो आणि म्हणू लागतो की अच्छा असं आहे तर
अगं व्हॅलेंटाईन डेसाठी तुझ्याकरिता खूप छान असे सरप्राईजेस मी ठेवले होते. पण आता तू माझ्यावर अशी थोड्या थोड्या गोष्टीवरनं रागवायला लागलीस तर कसं होईल गं सॅम? असं बोलून मुद्दामून ना तो आता तिच्या जवळ जातो आणि तिच्याशी गोडी गुलाबीने बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याच वेळेला जेव्हा तो गुलाबीने बोलतो ना, तेव्हा मात्र आता तो तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो, अगं सॅम, मी खरंच सांगतोय तुला, तुझ्यासाठी ना मी सगळं काही केले माहिती आहे का? तुला व्हॅलेंटाईन डेला सरप्राईज द्यायचं होतं, पण तू आता अशी वागतेस माझ्याबरोबर म्हटल्यावर आताच तुला रोज डेचं रोज द्यावंच लागेल, नाहीतर तू चिडशील बघ, मला माहिती आहे. मग खरंच खरंच माझ्यासाठी तू गिफ्टची अरेंजमेंट केली होतीस, खरंच का रे? असं ती आत्ता सचिनला विचारू लागते. सचिन मग आता खोटं खोटं तिला म्हणतो, अगं मी कशाला खोटं सांगेन गं तुला, खरंच मी सगळी व्यवस्था केली होती, पण आता या सगळ्यावरनं तू माझ्यावर नाराज झालीस आणि तुझा टोन पण किती बदलतो लगेच माझ्याकरता, असंही आता म्हटलं जातं. मग साक्षी आता सचिनचा खूप जास्त विचार करते आणि त्याच्या जवळ जात असते आणि ती म्हणते की सॉरी, माझं चुकलं हां, मी आता यानंतर नाही करणार, आपण आहे ना एकत्र राहूया, सॉरी. मग माझ्यासाठी रोज डेचं रोज आणतोयस ना तू, असं अगदी प्रेमाने त्याच्याशी बोलत असते. त्यावर तो म्हणतो, हे काय आता लगेच जातो आणि माझ्या सॅमसाठी रोज घेऊन येतो, असं बोलून तो बाहेर निघून जातो. तर आता इकडे साक्षी ही खूप जास्त खुश असते. ती विचार करते की किती प्रेम करतो ना माझ्यावर सचिन आणि तिचंही त्याच्यावर मनापासून प्रेम असतं, म्हणून तर ती त्याच्यासाठी काही करायला तयार असते. दुसरीकडे आता ही प्रिया नेमकी घरी आलेली असते आणि प्रिया आता घरी येऊन बडबड करू लागते. म्हणजेच काय तर ती आता म्हणत असते की अगं ए ए हा कोण होता तुला माहिती का? हा सचिन, हा इथे काय करतोय? त्यावर साक्षी म्हणते, एक मिनटं प्रिया, ह्याचं नाव सचिन आहे हे तुला कसं माहिती? आणि मुळात ह्याची आणि तुझी ओळख कशी काय? कारण मी तुझी ह्याच्याबरोबर कधीच ओळख करून दिली नाही आहे. त्यावर प्रिया म्हणते, अगं तुला माहीत नाही का हा कोण आहे? काय तू पण? अगं हा नाही का, अगं तू हा अस्मिताचा नवरा आहे. तुला माहिती आहे का, हा US ला असतो ना. एवढे दिवस अस्मिता ही तिथे गेली होती, तुला माहीत नाही का? तेव्हा अस्मिता प्रेग्नेंट आहे याच्याकडूनच आणि हा आता इथे आला आहे आणि त्याला घरच्यांनी सगळ्यांनी टाकलेलं आहे आणि म्हणून तो इथे राहतो आहे का तुझ्यासोबत? मग आता हे सगळं ऐकून ना साक्षीला मोठा धक्का बसतो. साक्षीला कळतं की आता ह्याचं माझ्यासोबत जे काही चाललेलं आहे ते नाटक आहे आणि हा अस्मिताचा नवरा आहे म्हटल्यावर आता सुभेदार कुटुंबाशी थेट ह्याचा संबंध आहे. म्हणजेच माझीच गोष्ट ती आता स्वतःच्याच ह्याच्यामध्ये अडकलेली असते, कारण इतके दिवस सुभेदार कुटुंबापासून ती लपत होती, पण आता तो सुभेदार कुटुंबातला जावईच तिचा बॉयफ्रेंड आहे ही गोष्ट आता तिच्या लक्षात आलेली असते आणि त्यामुळे तिला त्रास होत असतो. प्रिया आता नाटक करत असते. प्रिया खरं तर हीच आग लावायला इथे आलेली असते, पण प्रिया आता नाटक करत म्हणते, अगं अगं काय होतंय? अगं नको विचार करू इतका, मला कळतंय तुला त्रास होतोय, तुमचं एकमेकांवर प्रेम आहे का? असं काहीचं ते आता म्हणत. दुसरीकडे चैतन्य आणि सायली काम करत असतात, कारण त्यांना बऱ्याच केसचं फाईल मॅनेजमेंट त्यांची चालू असते आणि तेवढ्यातच ना आता चहा, म्हणजे सायलीसाठी अर्जुनने चहा आणलेला असतो, त्याच्या चैतन्यासाठी कॉफी, हे सगळं काही बरोबर अर्जुन करत असतो आणि त्यांचं डिस्कशन सुरू असतं. त्याच वेळेला एका केस संदर्भात चैतन्य बोलत असतो, पण सायलीला आता नागराची केस याचबद्दल जास्त माहिती असते, बाकी कोणत्याही केस याबद्दल तिला माहिती नसते आणि त्यामुळेच ना आता ती विचार करत असते की कसं सगळं काही मॅनेज करायचं ते. आणि त्याच वेळेला आता तिच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की हा सारखा अर्जुन जो आहे तो किचनमधून इकडे स्टडी रूममधून किचनमध्ये हाच त्याचा प्रवास सारखा सुरू असतो आणि त्याच वेळेला तो मुद्दामून मध्ये मध्ये यांच्या कामामध्ये येत असतो आणि हे असं नाही हे तसं असं सगळं काही नियोजन करून सांगत असतो. जेव्हा हे सगळं काही तो सांगतो ना तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की हे सगळं काही कसं जमतं? बापरे, एवढं सगळं, खरंच ना एका पॉईंटला ना मला तर टेन्शनच येतं, असं देखील ती आता म्हणत असते. जेव्हा ती आता हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता अर्जुन तिथे आलेला असतो. अर्जुन म्हणतो की बायको, ही सगळी कामं ना छोटी नाही आहेत, सगळी कामं मोठी आहेत आणि ती ना करतो मी, काय ना ती मला करावीच लागतात,
असंही आता तो म्हणतो. आणि या सगळ्या कामाचं नियोजन त्याने केलेलं असतं आणि त्याबद्दलच तो बोलत असतो. पण आता सायली म्हणत असते की तुम्ही मला शिकवू नका, जा पटकन जा आणि पुन्हा एकदा चहा गरम करून आणा. जसं नेहमीच अर्जुन तिला त्रास देतो, अगदी तसंच आता अर्जुनला ती त्रास देत होती. मग आता अर्जुनलाही कळतं की हे सगळं सायली मुद्दामून करते का. मग तो आता तिला विचारतो सुद्धा, मी जसं करतो तसं तूच करतेस ना. तसं नाही आहे हो, चहा थंड झाला आहे, जा ना आणा ना करून. एकतर काम करत असताना ना एकदम कसं माइंड सेट पाहिजे, पण तुम्ही कामामध्ये व्यत्यय आणताय बरं, जा बरं. असं बोलून ती आता पुन्हा एकदा त्याला चहा आणायला आणि गरम करायला सांगते. आणि त्याचबरोबर चैतन्यही त्याला मुद्दामून त्रास देतो. आणि आता अर्जुनची सारखी किचन टू इथे स्टडी रूम हेच प्रवास सुरू असतो. तर दुसरीकडे आता सायली या सगळ्या केसचा अभ्यास करून वैतागलेली असते. आज तर 7 केस आलेले असतात, त्यामुळे थोडा विचार ती करत असते. त्यावर मात्र तिला चैतन्य म्हणत असतो, हे तर काही नाही, एका टायमिंगला 25-25 केस अर्जुन हँडल करतो. ते ऐकूनच सायलीला मोठा धक्का बसतो. त्याच वेळेला अर्जुन आता कामाचं नियोजन करत असताना त्याच्या एका कामाबद्दल सांगत असतो. आणि त्याच वेळेला सायली म्हणत असते की तुम्ही यामध्ये लक्ष घालू नका, तुम्ही जास्तीत जास्त लक्ष ना कामामध्ये घाला, इथे घालू नका. असं बोलून ती आता सांगू लागते, हे घ्या तुमचा चहा आणि हे घ्या कॉफी. आता काय, मग त्याच वेळेला आता त्यांचं नागराजच्या त्या केसकडे लक्ष जातं. म्हणजेच आता सायली म्हणत असते, आपण ते केस तर इन्स्पेक्टर सावंत यांना दिलेलं आहे, एकदा का रमेश सापडला ना तर बरं होईल. मग आता अर्जुनही म्हणत असतो की काळजी करू नका, सगळं काही मॅनेज होईल आणि त्यासाठी ना तो एजंट आहे आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघायला लागतील, कोणताही विचार डोक्यामध्ये काही आणू नका. सायलीही म्हणत असते की नाही, मी शांतपणेनेच विचार करते, कारण माझं डोकं तेच चालतंय की काही झालं तरी त्या ट्रक एजंटला शोधून काढायला हवं, कारण त्यांनीच तो ट्रक मॅनेज केला होता त्यावेळी ॲक्सिडेंटच्या वेळेला, आणि तो रमेश जो आहे तो भेटायलाच हवा. असंही नियोजन आता सुरू असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना, तेव्हा नेमकं प्रिया हे सगळं बोलणं ऐकत असते. मग आता प्रियाला डाऊट येतो की ही लोकं ना कसली तरी चर्चा करतायत, पण नेमकं काय. मग आता तिला रमेश आणि ट्रक ड्रायव्हर याबद्दल कळतं. मग ती विचार करते की हे सगळं काही जाऊन पहिल्यांदा आता सांगायला हवं, नाहीतर खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. नाही, काही झालं ना तरी मला आता ह्या सगळ्या गोष्टी महिपत आणि नागराजच्या कानावर घालायला हव्या, असाच विचार आता ती करू लागते. आणि लगेचच ती तिकडनं जायला निघते. इकडे सायली अर्जुनला सांगत असते की जा कामं करा, इथे थांबून काही होणार नाही आहे, कामं जर पटापट केलीत ना तर काहीतरी होईल, असंही ती आता म्हणत असते. आणि अर्जुनला ती आता कामं करायला पाठवून देते. अर्जुन आता कामं करण्यासाठी किचनमध्ये जातो. प्रियाने बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे प्रियाला आता राहवत नसतं. प्रियाही विचार करते की नाही, आता काही झालं तरीसुद्धा मला या सगळ्या गोष्टी या दोघांनाही सांगायला हव्या, नाहीतर वाट लागू शकते. असाही विचार ना आता ती करत असते. त्याच वेळेला ती आता धावत पळत लगेच पोलीस स्टेशनला जायचा निर्णय घेते. दुसरीकडे मात्र आता पाहिलं मी तर सायली चैतन्याला म्हणत असते की हे सगळं ठीक आहे चैतन्य भाऊजी, पण आता पुढच्या कामांचं काय, म्हणजे इतक्या केसेस आहेत त्या कशा हँडल करायच्या. अगं तुला माहीत नाही, पण या सगळ्या ज्या केसेस आहेत ना, या अशाच पद्धतीने अर्जुन मॅनेज करतो. पण आता अर्जुन किचनमधल्या कामांमध्ये इतका वैतागलेला असतो ना की बापरे, त्याला ना नको झालेलं असतं सगळं काही. तो एका पॉईंटला विचार करतो, खरंच ना मी काही चूक केली आहे का. म्हणजे बोलून हे सगळं आता अर्जुनने पुन्हा एकदा ह्या लोकांसाठी मस्त असं चहा आणि कॉफी आणलेली असते आणि तो डिस्कस करत असतो. नाश्ताही त्यांना आणून दिलेला असतो आणि नाश्ताही गरम गरम आणून दिल्यानंतर लोक नाश्ता करताना चर्चा करत असतात. आणि आता त्या रमेशपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्याच वेळेला अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू जाशील, पण तू ह्या सगळ्यासाठी एकटी नाही जाणार, तू सोबत कोणाला तरी घेऊन जाशील. आणि तुलाही तसंच माहिती आहे की मी जेव्हा बाहेर जातो तेव्हा तू माझ्यासोबत येतेस, मग आता मीही तुझ्यासोबत येऊ शकतो की, असंही आता म्हटलं जातं. मग तो म्हणतो की हे सगळं काही ठीक आहे, मी तुझ्यासोबत येतो, पण मी पर्स वगैरे लावणार नाही, असं देखील अर्जुन बोलून सायलीची मजा घेत असतो. सायली म्हणत असते की नाही, काही झालं तरी नको, मी करेन मॅनेज, तुम्ही आधी घरातली कामं करा, असंही आता म्हटलं जातं. मग अर्जुन घरातली कामं करण्यासाठी सगळ्यात आधी तयार असतो. पण त्याचबरोबर ना त्याला ना खूप जास्त असं वाईट वाटत असतं
की काही झालं तरीसुद्धा तिला एकटीला जायला द्यायचं नाही हेच त्याच्या माइंडमध्ये सेट असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं प्रिया आता त्या दोघांना भेटायला जेलमध्ये गेलेली असते आणि त्या रमेशबद्दल सांगू लागते. त्यावर महिपत आता नागराज रमेशला तूच मॅनेज केलं होतंस त्यामुळे वाट लागली तर तुझीच लागणार आहे, माझी काही यामध्ये वाट वगैरे लागणार नाही असं देखील तो आता डायरेक्टली सांगून टाकतो. जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता नागराज आधीच चिडलेला असतो. नागराज म्हणतो की आता इथून मी कसं मॅनेज करणार आहे. महिपत म्हणतो की माझ्या हातात असलं असतं ना तर एक फोन केला असताना तो तिथे जागेवरच गार पडला असता. मग प्रिया भडकते. प्रिया म्हणते झालं का, पुन्हा चालू झालं का तुमचं, काय चाललंय काय तुमचं, गप्प बसा ना, प्रत्येक वेळेला खून खून खून, जरा काहीतरी शांत डोक्याने विचार करा ना, काहीतरी करायला हवं असं. त्यावर आता तो म्हणतो की काय काय करायला हवं आहे, सगळंच काही आतातनं निसटून जातं आहे, मी ते जेलमध्ये बसून काय करणार आहे, आता जे काही करायचं आहे ना प्रिया तुलाच करावं लागणार आहे असं आता नागराज म्हणतो. प्रिया म्हणते मी काही करणार नाही आहे, तुम्हाला इथपर्यंत येऊन मी माहिती दिली ना ते बघा, कारण आहे ना मला सगळं काही डिफिकल्ट जातं आहे, त्या सायली अर्जुनवर लक्ष ठेवायचं, ते लक्ष ठेवले ना म्हणूनच आज ही बातमी कळली, नाहीतर ते पण कळलं नसतं. तू तर म्हटली होतीस ना की तुमच्यासाठी मी काय पण करेन, मग आता काय झालं, मी काय पण करेन म्हटलं होतं पण हे असं नाही, तुम्ही तर लोक फसलेत आणि वर मलाही अडकवायला जात आहे का, नाही नाही मी आता तुमची कोणतीही मदत करणार नाही आहे, बस झालं पुरे झालं, एवढं मी सांगते तुम्हाला तरीसुद्धा तुम्हाला तेच पडले, मला काय करायचं मला नका शिकवू असं बोलून ते निघून जाते. आता महिपतला आणि नागराजला टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे आता अर्जुन विचार करत असतो. अर्जुन म्हणतो की आज प्रपोज डे आहे पण बायकोच्या खरंच लक्षात नाही आहे का, एवढं कामात बिझी झाले की सगळ्या काही गोष्टी बायको विसरली आहे असंही आता मनातल्या मनात तो विचार करत असतो. तर दुसरीकडे आता सायली ही अर्जुनशी बोलायचा प्रयत्न करत असते आणि त्याला म्हणत असते की काय झालं आहे, बोला ना, काही होते का, काही प्रॉब्लेम आहे का. तर अर्जुन म्हणतो की काही नाही, फक्त मला इतकंच वाटतं की तू काही हँडल करताना एवढं घाईघाईने करू नकोस, तुझ्यासोबत मी आहे हे लक्षात ठेव. आणि असं बोलून तो आता तिला कसं बसं शांत करत असतो. पण त्यानंतर आता सायली झोपायची तयारी करत असताना तिच्याही डोक्यामध्ये विचार येतो की अर्जुनला लक्षात नाही आहे काच प्रपोज डे आहे, म्हणजे तिला असं वाटत होतं की अर्जुनने गुडघ्यावर छान बसावं, तिला प्रपोज करावं, अशी ती खयालोकी दुनियामध्ये हरवली असते. आणि त्यानंतर झोपायला म्हणून उठते आणि अर्जुनही बेडवर जाऊन बसतो आणि त्याच वेळेला अर्जुनने सायलीसाठी खूप सुंदर सरप्राईज ठेवलेलं असतं बेडवरच. म्हणजे जेव्हा ती उशी वगैरे सरळ करते तेव्हा त्या उशीच्या मागे एक सुंदर अशी अंगठी आणि एक असं ग्रेटिंग ठेवलेलं असतं आणि ते बघूनच ना सायली खूप जास्त खुश होते आणि अर्जुनकडे येते. अर्जुनला म्हणते हे काय. अर्जुन म्हणतो की मग माझ्या बायकोसाठी सुंदरसं सरप्राईज आहे, तुला काय वाटलं मी काहीच करणार नाही आहे का, मग मी तुझ्यासाठी हे सगळं केलेलं आहे असंही आता बोललं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा अर्जुन हा खूपच जास्त खुश होतो आणि अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की हे घे, हे तुझ्यासाठी खास आहे आणि मला ना आवडलं आहे तू जे काही केलं आहे ते, म्हणजे माझ्यासाठी तुम्ही हे केलं आहे. अर्जुन म्हणतो हो तुझ्यासाठी केलं आहे, अजून कोणासाठी, आणि गुडघ्यावर तो बसतो आणि सायलीला प्रपोज मारायला लागतो. सायलीला म्हणत असतो की खरंच माझ्या आयुष्यात तू आलीस आणि माझं आयुष्य अगदी स्वर्गासारखं केलंस आणि मलाही ना आता कुठेही मागे हटायचं नाही आहे, मला तुझ्यासोबत असंच खूप नव्यानं आयुष्य काढायचं आहे आणि मी खूप जास्त लकी आहे की माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी इतकी सुंदर अशी बायको आलेली आहे असंही आता तो म्हणतो. आणि मला तुझी साथ ना फक्त 7 जन्मासाठी नाही 70 जन्मासाठी हवी आहे असं बोलून तो आता तिच्या बोटामध्ये अंगठी घालून देतो. आणि हे सगळं बघून ना सायली एकदमच भावूक झालेली असते. तिलाच तिचं आता कळत नसतं की किती सुंदर असं अर्जुनने सरप्राईज दिले, म्हणजे ती ज्या गोष्टीची अपेक्षा करत होती ती फायनली अगदीच तिच्या समोर आलेली होती. म्हणजे तिला असं वाटत होतं की आपल्याला काहीतरी हे स्वप्न पडतं आहे की काय आणि आपल्याला काहीतरी भास होतो आहे का, पण हे सगळं खऱ्याच दुनियेमध्ये तिच्यासोबतही घडत असतं. त्यामुळे ती खूप जास्त खुश असते आणि अर्जुन तिला त्या बोटामध्ये आता अंगठी वगैरे घालून देतो. पुढील भागामध्ये पाहायला मिळतं अर्जुन ते लेटर आता तिला वाचून दाखवतो, त्यामुळे सायली खुश होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायलीला जायचं असतं तर अर्जुन म्हणत असतो की काही झालं तरी सुद्धा तुम्ही ST इंडस्ट्रीजच्या साईडवर एकट्याने जायचं नाही, सायलीला तो स्पष्ट सांगतो. पण आता सायली ऐकत नाही. सायली ST इंडस्ट्रीजच्या साईटवर जायला विचार करते. इकडे आज चॉकलेट डे असतं म्हणून अर्जुन
अर्जुनला स्मिता सांगते की तुला स्वतःला चॉकलेट बनवावी लागतील सायलीसाठी, तुला काही बाहेरून ऑर्डर वगैरे करायची नाही आहेत असंही स्पष्ट सांगितलेलं असतं. आता चैतन्य आणि सायली निघालेली असतात. त्याच वेळेला अर्जुनने कॉल केलेला असतो आणि अर्जुन जेव्हा कॉलवर बोलत असतो तेव्हाच नेमकं सायलीच्या मागे ना तो रमेश असतो आणि त्यामुळेच आता सायली त्या रमेशला पकडू शकते का हे येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.